नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात फेरबदल होताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला मोठा ऊत आला आहे आणि यातच भाजप शिंदे पक्षांतर्गत वाद, नेत्यांचे पक्षांतर्गत पक्षप्रवेश या सर्व घडामोडी मुंबई, ठाणे, कोकण त्याचप्रमाणे मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात घडत असताना पाहायला मिळत आहेत. भाजप शिवसेना सत्ता संघर्षाला महाराष्ट्रातील संपूर्ण जनता कंटाळली असून बदल व्हावा यासाठी सर्वांचं लक्ष नगरपरिषद निवडणुकांवर लागलेलं आहे. मातोश्रीवर होत असणारे पक्षप्रवेश पाहता शिंदेसहित भाजप पक्षाला मोठे धक्के बसत आहेत. यातच भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलेली पक्षांतर्गत फोडाफोडीला ऊत आल्याने शिंदेसेना फुटून भाजपमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर असल्याने पक्षाचे संघटन टिकवून ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ताकद वाढत असून पुन्हा एकदा इमान भगव्याशी, निष्ठा ठाकरेंशी अशी भूमिका जनमतामध्ये मांडली जात आहे. पक्ष फुटल्यानंतरही भाजपकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचे शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र या कुरघोडीच्या राजकारणात विरोधकांना जशास तसे उत्तर द्यायचे असेल तर काही तडजोडही स्वीकारण्याची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. मराठवाड्यात सुरू असलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद सुरू असताना माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना घेऊन थेट मातोश्री गाठली आणि मातोश्रीवर काही तास यावर चर्चा रंगली. छत्रपती संभाजीनगर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा हर्षवर्धन जाधव यांच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेला बळकटी मिळवून देण्यात यशस्वी होतील का? शिवसेना ठाकरे गटाला आगामी निवडणुकांसाठी त्याचा फायदा होईल का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.